आज बघणार काही टेस्टी दाबेली. चला तर मग. लालसर डाळिंब कट करून घेऊया. या रेसिपीमध्ये डाळिंब हा महत्त्वाचा घटक आहे. एक कुकर घेऊन त्यामध्ये 3-4 बटाटे टाकून उकडून घेऊ. कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊ. पॅनमध्ये बटर टाकून त्यात शेंगादाणे तळून घेऊत. यासाठी लागणारे साहित्य: आत्ताच आपण तळून घेतलेले शेंगादाणे, बारीक शेव, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, डाळिंब, कांदा, कोथिंबीर, दाबेली मसाला आणि उकडून घेतलेले बटाटे. पॅनमध्ये बटर टाकून लसूण मिरचीची पेस्ट परतून घेऊ. त्यात उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकूत. यामध्ये मी सुहानाचा दाबेली मसाला वापरत आहे. यामध्ये मी हळद, तिखट, धने पावडर, दाबेली मसाला आणि चवीपुरते मीठ. यामध्ये आपण पाणी टाकून हे मिश्रण एकसारखे करून घेऊ. झाली आता आपली दाबेलीची भाजी तयार. प्रथम आपण पाव कट करून घेऊ. त्याच्या एका बाजूला चिंचेची चटणी लावून घेऊ. त्याच्या दुसऱ्या बाजूला हिरवी चटणी लावून घेऊ. पावामध्ये भाजीचे सारण भरून घेऊत. त्यात तळलेले शेंगादाणे, डाळिंब, बारीक शेव, कांदा, कोथिंबीर टाकून तयार करून घेऊ. तव्यावर बटर लावून घेऊन त्यावर दाबेली भाजून घेऊ. बटर लावून दोन्ही बाजू भाजून घेऊ. दाबेली सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडी शेव घेऊ आणि त्याच्या कडांना लावून घेऊ. त्यावर आपण शेव, कांदा, शेंगादाणे आणि डाळिंब टाकून घेऊ. झाली आपली दाबेली तयार.